नमस्कार, मी सचिन आव्हाड एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस या गावामध्ये आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू झाल्याचं दिसतंय। उन्हाळ्याचा चटका जो आहे तो उन्हाचा वाढलेला आहे आणि यामुळे या परिसरातील शेती पिकांना या उन्हाचा मोठा फटका बसत असल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। आणि या भागातील ज्या विहिरी आहेत तसेच इतर जे पाण्याचे स्रोत आहेत यामधील पाणी साठा देखील कमी झाला आहे। यामुळे शेतकरी जे आहेत ते आज येथील इरिगेशन खात्याच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि या भागामध्ये कॅनॉलचं पाणी जे आहे ती सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। नेमकी त्यांची काय मागणी आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल? आज आम्ही इरिगेशन कॉलनी खडकवासला पाटबंधारे विभाग पाटस या शाखेत गेलो होतो आणि शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की उन्हाचे चटके खरंच वाढले आहेत अचानकच आणि थंडी कमी झाली आहे। त्यामुळे विहिरी असेल बोर असेल यांनी पाण्याची पातळी अतिशय खालवली आहे आणि गहू हरभरा ज्वारी ही जी नगदी पिकं आहेत तसंच ऊस आहे ह्या पिकांना आता पाण्याची अतिशय गरज आहे आणि ती पाण्याची गरज आता विहिरीतून भागू शकत नाही आमची। म्हणजे आमच्या विहिरी आता सांगळ्यावाल्या आहेत। आमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एक तासभर अर्धा तासच विहिरी चालत आहे। त्यामुळे आम्ही आज इरिगेशन कॉलनीत गेलो आणि त्यांच्याकडे एक निवेदन दिलं की बाबा आम्हाला पाण्याची गरज आहे आणि आमची ही मागणी तुम्ही वर सिंचन विभागाला कळवावी आणि तसेच काही लवकरात लवकर जे काही नियोजन बैठक असेल काय असेल त्यात आमचा शेतकऱ्याचा मुद्दा मांडून लवकरात लवकर इंदापूर आणि दौंडमधून जाणारा जो कॅनॉल आहे खडकवासला याला लवकरात लवकर पाणी सोडावे। तसेच आमचा 27 नंबरचा फाटा 28 नंबरचा फाटा यालाही पाणी सोडावे ही मागणी करण्यासाठी आम्ही आज इरिगेशन कॉलनीत गेलो होतो। सध्या तुम्ही पाणी सोडण्याची मागणी करताय, नेमकी या भागातील सध्याची परिस्थिती काय आहे? शेती पिकांची परिस्थिती काय आहे, काय सांगा? शेती पिके जर म्हणलं तर आता कांदा अतिशय चांगल्या अवस्थेत आहे, म्हणजे पोचण्याच्या अवस्थेत आहे। गहू शेवटच्या पाण्यावर आहे, हरभरा शेवटच्या पाण्यावर आहे आणि ऊसालाही नितांत पाण्याची गरज आहे। अशा परिस्थितीत आता पाणी अतिशय कमी पडलं आहे आणि त्यामुळं आम्हालाच कळत नाही की करायचं काय नक्की। म्हणून आम्ही म्हणता धावत पडत की इरिगेशनने आम्हाला मदत करावी यासाठी आम्ही गेलो होतो। आता आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, काय मागणी आहे तुमची, काय सांगा? आता आमच्याकडं गहू शेवटच्या पाण्याला आलेला आहे, मग त्या गव्हाला पाण्याची फार गरज आहे। त्यामुळे आपल्याला पाणी लवकरात लवकर सोडावी का तर शेवटचंच पाणी होणार आहे गव्हासाठी, एवढंच पाहिजे। शेवटचं पिके जे आहेत ती आता काढणीला आलेली आहेत आणि पाणी सोडणं गरजेचं असल्याचं मत जे आहे ते यांनी व्यक्त केलंय। काय सांगाल, नेमकी काय मागणी? आता गव्हाचं पीक शेवटच्या पाण्यावर आहे, कांदा चांगल्या पद्धतीचा आहे, ऊसाला पाण्याची गरज आहे आणि चांगल्या पद्धतीची पिकं असल्यामुळं आता विहिरींचं स्रोत फार कमी झाले। फार विहिरी एका तासावर पाण्यावर आलेल्या आहेत, तरी त्या विहिरींना पाणी आता कमी पडतं आहे पिकासाठी। तरी ते खडकवासल्याच्या धरणातून पाणी आम्हाला खडकवासला कॅनलला सोडून 27 फाटा 28 फाट्यांना पाणी सोडून शेतकऱ्यांना तेवढी मदत करावी अशी खडकवासल्या पाणी विभागाला आमची विनंती आहे। शेतकऱ्यांना पाणी सोडून शासनाने मदत करावी अशी जी मागणी आहे ती यांनी केलेली आहे। काय सांगाल, काय मागणी आहे आणि सध्याची पिकांची परिस्थिती काय आहे तुमच्या भागामध्ये? या ठिकाणी आम्ही पाटस येथील बहुतांश बरेच शेतकरी पाटस पाटबंधारे खात्यातील ऑफिसमध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष पाणी सोडण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे। खऱ्या अर्थाने गहू असेल, कांदा असेल, हरभरा असेल ही नगदी पिके आता सध्या पाणी मागत आहेत, त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे आणि विहिरींचे पाण्याचे प्रमाण अतिशय कमी झालं आहे। त्यामुळे ही पिके सध्या जळण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे पाटबंधारे खात्याने या पाटस परिसराला आणि इंदापूर खडकवासला कॅनॉल आहे या कॅनॉलला त्वरित पाणी सोडण्याची मागणी या ठिकाणी आम्ही पाटस ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी या ठिकाणी त्यांना केलेली आहे आणि आम्हाला निश्चितच वाटत आहे की त्यांनी पाणी सोडावे, म्हणजे या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्या पिकाचं जीवदान मिळेल। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा खूप मेटाकुटीला आलेला आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळाचं सावट असताना या ठिकाणी पाण्याची कमतरता भासू लागली आहे। त्वरित पाटबंधारे खात्याने या ठिकाणी पाणी सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पाटस ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची होत आहे। त्वरित पाणी सोडण्याची मागणी जी आहे ती जवळपास सर्व शेतकऱ्यांकडून करण्यात येते। तुम्ही पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडे ही मागणी केल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर देण्यात आले? खरं पाहायला गेलं तर पाटबंधारे खात्याचे अधिकारी ही आपल्या शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतात। त्यांचं म्हणणं असतं की बा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, त्यानुसार ते बी म्हणले की आम्ही कारवाई करू, आम्ही बी त्या दृष्टीने पावलं उचलू आणि मला विश्वास आहे की ते नक्कीच आपल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करतील।
जे पाटबंधाऱ्याचे अधिकारी आहेत ते पाणी सोडण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला या शेतकऱ्यांनी बोलताना दिलेली आहे. LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.